येरमाळा येथील देवीच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना आज भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। दुपारी 12 वाजेपासून सुरू झालेली ही कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम असून धुळे सोलापूर आणि खामगाव पंढरपूर या दोन्ही महामार्गांवर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। विशेष म्हणजे दरवर्षी सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होत असे, मात्र यंदा पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत। आजवरच्या इतिहासात अशी परिस्थिती कधीही पाहिली नव्हती, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत। वाहतूक व्यवस्था नेमकी कधी पूर्वपदावर येईल याचे उत्तर प्रशासनाकडेही नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे। एकमत डिजिटल करिता मिलिंद देशमुख, येरमाळा। 1 2 3 स्टार्ट बोला। कुठल्या गावून आलात ताई तुम्ही? चंदननगर, खराडी, पुणे। किती वेळ झाला तुम्ही ट्रॅफिक मध्ये आहात? सकाळी 12 वाजल्यापासून ट्रॅफिक मध्ये आहोत। हां, काय अडचण आहे तुमची? ट्रॅफिक जाम आहे। हां नियोजन बरोबर नाही। नियोजन नाही। हां, काय हाल झाले आमचे लोकांचे, किती हाल झाले। तेव्हापासून आम्ही 12 वाजल्यापासून जे अडकलो, लेकरं लहान लहान छोटे छोटे, पाणी नको, काही नको, ऊन कसलंय आणि कुणी ट्रॅफिकला काढत नाहीत, काही नाही। पाण्याची तरी सोय कमी पाहिजे ना। आहे का पाणी तरी, आहे का सांगा ना। आम्ही किती लांबून प्रवास केलेला असतो आणि असे लोक कोणी बघत नाही, काय नाही, लक्ष नाही, काही नाही कुणाचं। मग पोलीस लोक तर नाहीतच, कुठेच आहेत, कुठे दिसतात का तुम्हाला पोलीस लोक? कुठं तरी दिसतात का? आमचे लोक उतरून आम्ही सध्या उतरतो खाली आणि आम्ही ट्रॅफिक हे करतो, असं असते का? यात्रा खूप मोठी म्हणून सगळी पब्लिक येते ना। दर्शनासाठी आला आणि किती वाजल्यापासून ट्रॅफिक मध्ये आहात? आम्ही तळेगाववरून आलो होतो, हां पण आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो. 8 तास झालेले आहेत तिथे अडकलेलो आहे। हां आता थोडं जर पुढे आलं किती वेळ लागते ते सांगता येत नाही। हां। Thanks for watching Ekmat Digital.